जगदम्ब जय 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 जगदम्ब मनस्सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः। ॐ 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 मनस्सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः। अशी चंडिकेला प्रार्थना करणे। पाचवं तत्व, चंडिकेच्या कृपेने अधिकाधिक भक्ती संपादन करून प्रपंच व अध्यात्मात यशस्वी होऊन सुखवून संपूर्ण होण्यासाठी चंडिकेला शरण जायचे। शरण जाण्याची क्रिया म्हणजे तिला व तिच्या पुत्राला तुम बिन कौन सहारा, तूच एकमेव आधार, अनन्य भाव, पूर्ण प्रामाणिकपणा या निष्ठेने शरण जाणे। ही पाच तत्व धारण करून श्री मंगलचंडिका प्रपत्ती केली जाते। हरिओम, सगळ्यांनी आपापले साहित्य चेक करून घ्या। शेवगाची शेंगा, केळी, काकडी किंवा दुधी, श्रीफळ। ॐ मनस्सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः। 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 ॐ
सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः। ॐ मनस्सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः। ॐ मनस्सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः। हरिओम. सगळ्यांनी पुन्हा एकदा साहित्य चेक करून घ्या. शेवग्याची शेंगा, केळी, काकडी किंवा दुधी, श्रीफळ म्हणजेच नारळ, गाजर, मुळा किंवा तोंडली, उडदाची डाळ, तिळाचं तेल, दही, हळद, आलं, गूळ, चिंच, उसाची कांडी आणि सुगंधित फुले. आरती करायची व बाकी सगळ्या वीरांनी आरती म्हणायची आहे. प्रज्वलित केलं आहे ना? आरतीला सुरुवात होत आहे. Thank you.
सर्वसमर्थं सर्वार्थसमर्थं श्री गुरुक्षेत्रं ॐ रामात्मा श्री दत्तात्रेयाय नमः। ॐ रामप्राण श्री हनुमन्ताय नमः। ॐ रामवरदायिनी श्री महिषासुरमर्दिन्यै नमः। ॐ रामनामतनु श्री अनिरुद्धाय नमः। श्री गुरुक्षेत्र उन्मीलनमन्त्र ॐ मानव जीवात्मा उद्धारक श्री रामचन्द्राय नमः। ॐ मानव प्राणरक्षक श्री हनुमन्ताय नमः। ॐ मानववरदायिनी श्री दत्तात्रेयाय नमः। ॐ मानवमनसामर्षदाता श्री अनिरुद्धाय नमः।
आता सगळ्यांनी प्रदक्षिणा झाल्यावर त्रिविक्रमाची दृष्टी काढायची आहे. आपल्यासमोर बोर्डही लिहिलेला आहे. बाबा रे, माझ्या घरावर असणारी कुठलीही कुदृष्टी कुबुद्धी या सगळ्यांचा तू आईच्या सहाय्याने नाश कर. आपण ही पुरतुंडी अग्नी अर्पण करणार. ही अग्नी महिषासुर मर्दिनीचे तेजोवलयन आहे. या कृतीतून आपण त्रिविक्रमावर जबाबदारी टाकत आहोत. तू माझ्या घरातल्या लागणाऱ्या सर्व बाधा दूर कर. इथे गुरुक्षेत्र मंत्रामुळे अग्नीचे रूपांतर तेजोवलयामध्ये झाले आहे. आता सगळ्यांनी पुरतुंडी अग्नीत घाल होमकुंडात घालावी. कोऑर्डिनेटर सांगतील तशी तुम्ही फुलचंडी होमकुंडात अर्पण करावी. गर्दी नका करू. होमकुंडात फुलचंडी अर्पण केल्यावर आपापल्या जागी जाऊन उभं राहायचंय. हरिओम. आता आपल्याला 9 वेळा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विजय हा मंत्र म्हणायचा आहे. आपण सुरू करूया. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विद्महे. 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 सेकंड छोटा बाजू आहे ना, त्या फोटो घेऊ. हरि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विद्महे. आता सगळ्या वीरांनी मोठ्या आईच्या पावलांवर अक्षता व्हावे व त्रिविक्रमाला फुलं अर्पण करावे. आणि त्रिविक्रमासमोर केळी ठेवा.
अक्षता व फुलं अर्पण केल्यावर आपापल्या जागीच उभं राहा. काय झालं सर्वांनी पेढे घेतली तिकडच्या या दोघी जणी झालं तुमचं झालं ना.